ते सूर्य 15 तारखेला आला आणि त्यामुळे धनुर्मास हा सुरू झालेला आहे आणि 23 डिसेंबरही होऊन गेला आहे. त्यामुळे सर्वात लहान दिवस जो वर्षातला कॅलेंडरमधला असतो तोही उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे आता सूर्योदय उशिरा उशिरा व्हायला लागेल आणि आपल्या सकाळी उशिरा उगवायला लागतील. थोडक्यात पहाट ही मोठी होईल, सकाळ उशिरा होईल आणि त्यामुळे आता आपलं काही काळासाठी उठणं हे कदाचित उशिरा होणं शक्य आहे. या काळामध्ये उत्तरायण सुरू होतं, त्यामुळे हळूहळू उत्तरोत्तर दिवस हा मोठा व्हायला लागेल आणि पाठोपाठ 15 दिवसानंतर 3 आठवड्यानंतर मकर संक्रांती आली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीमध्ये सूर्य हा मकर राशीत प्रवेश होईल 15 तारखेला. त्या दृष्टीने आता आपला विचार करायला पाहिजे आणि तो म्हणजे आता हे दिवस कडाक्याचे आहेत, थंडीचे आहेत, वारा वाढलेला असतो, पानगळ वाढलेली असते. त्यामुळे स्निग्ध आहार, स्निग्ध भोजन आणि मुख्यतः धुंदुरमास किंवा धनुर्मासाचं वैशिष्ट्य हे आहे की जेवण किंवा ब्रेकफास्ट हा चांगला करायला लागतो. कारण जर तुम्ही सूर्यास्ताच्या आसपास जर जेवण करत असाल तर सूर्योदय उशिरा होण्यामुळे आता भूकही लवकर लागेल. त्यामुळे लवकर जेवणाचा एक उपक्रम आपल्याला काही काळासाठी करण्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळेच धुंदुरमास हा प्रकार पूर्वी रूढी म्हणून एक झालेला होता. तो त्यामध्ये बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पिठलं अशा स्वरूपाचं एक पदार्थांचं एक पर्वणी या काळामध्ये अनुभवली जाते आणि ते दिवस आहेत. त्यामुळे तिळगुळ, गुळाची पोळी, गूळ खाण्याचे, उसाचा रस, बर्फ न घालता पिण्याचे हे दिवस आहेत. आपल्याला उसाचा रस हा उन्हाळ्यामध्ये प्यायला आवडतो, पण मुळात उसाचा रस हा पचायला जड असल्यामुळे हा थंडीत खाण्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. दही आपण जसं थंडीमध्ये खातो तसं गूळ, उसाचा रस हे पदार्थ उन्हाळ्यातले आहेत. म्हणूनच खरं तर तिळगुळ ही संकल्पना या काळातच शोभून दिसते आणि या काळातच ती खायला बरी वाटते. त्यामुळे तिळगुळाचा आनंद नक्की घ्या आणि नक्की हे सांगतो की 15 तारखेपर्यंत म्हणजे संक्रांतीपर्यंत तिळगुळ पिण्याची वाट बघण्याची गरज नाही. कुठलेही गोड देवाला नैवेद्य दाखवून खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे. अशी कधीही तुम्ही तिळगुळ करून खाऊ शकता. पण तिळगुळ जो समारंभ जो आहे हा संक्रांतीपासून सुरू होतो, पण त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. पण थंडीचा आणि स्निग्ध पदार्थ खाण्याचा हा जो विशेष भाग आहे तो आपल्याला सुरू करायला हरकत नाही. तिथे मला उपमन्यूची गोष्ट आठवते आणि उपमन्यूची ज्या वेळेला तो एका राजाकडे गेलेला होता आणि त्यावेळेला त्याला हे खरं दूध अनुभवायला मिळालं आणि तो आपल्या घरी आला आणि आईला म्हणायला लागला की मला दूध दे. पण दूध त्यावेळेला देणं शक्य नव्हतं. त्यामुळे घरामध्ये असणाऱ्या बियांचं तिने एक विशिष्ट प्रकारचा असा द्रव करून दिला आणि जो ते दूध म्हणून उपमन्यूला दिला गेला आणि सौम्य ऋषीचा भाषा हा उपमन्यू. तर आईने दिलेलं दूध आणि आपण प्यालेलं दूध हे वेगळं आहे हे लक्षात आलं आणि त्यावेळेला तो हट्ट करायला लागला की हे ते दूध नाही आणि तसं असं ते लागत नाही. तेव्हा आईने सांगितलं की बेटा आपल्याला जे भगवान देतात, जे प्रारब्धात असतं ते मिळायला लागतं, तेच मिळतं. प्रारब्धामध्ये जे नाही ते मिळवावं लागतं. त्यासाठी तू तपश्चर्या कर. आणि त्याने तपश्चर्या केली आणि त्याला क्षीरसागर त्याला वरदान मिळालं. ही गोष्ट आपण ऐकतो, पण
तिथे आज सांगण्याचा विशेष हेतू हा की ते बियांचं जे दूध करून दिलं तेच आता वेगवेगळ्या बियांचं दूध किंवा सीड म्हणजे तेलबियांपासून दूध करण्याचं एक तंत्र नवीन हल्ली अनुभवायला येतं आणि तो अनुभव घेण्याचा हा वेळ आहे. त्यामुळे आल्मंड मिल्क आहे किंवा तुम्ही शेंगदाण्याचं म्हणजे पीनट मिल्क आहे ह्या गोष्टींचा उपयोग करू शकता, आहारामध्ये करू शकता. योग्य प्रकारे ज्यांना मानवतं त्यांना करण्यासारखं आहे आणि त्यामुळे मिल्क हे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आता मान्य झालेलं आहे की त्याचा अनुभव घेता येईल आणि ह्या प्रकारची मिल्क हे उपमन्यूच्या काळामध्ये होती हीच पुन्हा आता आपल्याला अनुभवता येत आहे याचा विचार करा. त्यामुळे काहीच नवीन नाही आहे. पूर्वी जे कधीतरी अनुभवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि आरोग्य सुधारा. जय जय रघुवीर समर्थ.